नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हनी ट्रॅपची मोठमोठी प्रकरणं आपण आत्तापर्यंत पाहिली आहेत. त्यातच आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. मुंबईतील वस्तू आणि सेवा कर विभाग म्हणजेच जीएसटीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून 42,87,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. तक्रारदार अधिकारी हे सध्या नवी मुंबईतील बेलापूर येथे राहायला आहेत. मात्र गुन्हा घडला त्यावेळी ते पुण्यामध्ये आपल्या मित्राकडे राहायला होते, तर आरोपी महिला नागपूरमध्ये राहायला आहे. 2023 मध्ये मॅट्रिमोनियल साइटवर या अधिकाऱ्याची महिलेशी ओळख झाली. त्यानंतर या महिलेनं तिच्या वडिलांनी आणि तिच्या बहिणीनं हा विवाह करण्यात रस दाखवला आणि तिथूनच या हनी ट्रॅप कांडाची सुरुवात झाली. या महिलेनं अधिकाऱ्याला विवाहाचं आमिष दाखवून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. स्वतःच्या संमतीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. खूप दिवस हे सगळं सुरू झाल्यानंतर या महिलेने आणि तिच्या कुटुंबियांनी वेगवेगळी कारणं सांगत या अधिकाऱ्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. कधी वैद्यकीय कारण, कधी बँकेचं कर्ज, तर कधी गहाण ठेवलेलं सोनं सोडवून आणायचंय असं म्हणत ऑनलाईन आणि रोखीनं या अधिकाऱ्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. तो देखील ही महिला आपल्यासोबत विवाह करेल या आशेनं पैसे देत गेला. मात्र आपल्यासोबत असं काही होईल याची कल्पनाही या अधिकाऱ्याला आली नसावी. आरोपींना घर बसल्या हवे तेवढे पैसे अधिकाऱ्याकडून मिळत होते. त्यामुळेच त्यांची हाव वाढत गेली. सातत्याने पैशाची मागणी व्हायला लागली आणि त्यानंतर मात्र अधिकाऱ्यानं महिलेकडे लग्नाबाबत आणि पैशांबाबत विचारणा सुरू केली आणि त्यावेळी ही महिला आणि तिचं कुटुंबीय पलटलं. तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू, तुझी नोकरी जाईल, आयुष्यभर कारागृहात राहावं लागेल अशी धमकी त्यांनी द्यायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात तक्रारदार अधिकाऱ्यानं आरोपींना तब्बल 42,87,000 रुपये दिले. त्यानंतरही ब्लॅकमेलिंग आणि पैशाची मागणी केली जात होती. आणखी 7 लाख रुपये देण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर अधिकाऱ्यानं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे अधिकारी पुण्यात वास्तव्याला असताना या महिलेनं स्वतःच्या संमतीनं त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर मात्र पैशांची मागणी सातत्यानं होत राहिली. या सगळ्याच्या दरम्यानच्या काळामध्ये खरं तर या अधिकाऱ्याची मुंबईला बदली झाली. आपण मुंबईला शिफ्ट झाल्याच्या नंतर हे सगळं थोडं कमी होईल किंवा बंद होईल असं या अधिकाऱ्याला वाटत होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. ते मुंबईला गेल्याच्या नंतर सुद्धा सातत्यानं त्यांच्याकडे पैसे मागितले जात होते आणि याच सगळ्याला हे अधिकारी प्रचंड कंटाळलेले होते. त्यानंतर मात्र त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करायचा, तक्रार देण्याचं ठरवलेलं होतं. कारण या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये सातत्यानं ही महिला त्यांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. मी तुझी नोकरी खाऊन टाकेल, मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन वगैरे अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या. आणि या धमक्यांना वारंवार पैसे देण्याला, या सगळ्याच ब्लॅकमेलिंगला हे अधिकारी प्रचंड कंटाळले आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. याच तक्रारीच्या आधारावर आता 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये मुख्य आरोपी आहे ती म्हणजे 35 वर्षीय महिला, ज्या महिलेनं हे सगळं सोंग रचवलेलं होतं. त्याचबरोबर तिच्यासोबत तिचे 65 वर्षीय वडील आणि त्याचबरोबर तिची 38 वर्षीय बहीण, या तिघांविरोधात हा सगळा गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या भारती विद्यापीठ पोलिसांकडून या गुन्ह्याचा पुढचा तपास आणि आरोपींचा शोध सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय. मात्र सातत्यानं उच्चपदस्थ अधिकारी असतील, लष्करातले अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करणारे अधिकारी असतील, त्यांच्या विरोधात सुद्धा आणि सर्वसामान्य ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे किंवा जे चांगल्या पद्धतीची नोकरी करतात, बिझनेस करतात, अशा लोकांच्या विरोधात सातत्यानं हनी ट्रॅपची प्रकरणं समोर येतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणांपासून सावध राहण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.